नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. आज तुम्हा सर्वांना माहिती असेल 18 फेब्रुवारी रोजी कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये एक महत्वपूर्ण सभा जी आहे ती पार पडणार होती अशी माहिती आमच्यापर्यंत आली. आणि यापूर्वी तर ज्या काही सभा झाल्या त्यांची जी सत्य परिस्थिती आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत मांडली की आमच्यापर्यंत त्याची अपडेट जी आहे ती पोहोचत नाही होती. आज या ठिकाणी या सभेसाठी ज्या वेळेला आम्ही पोहोचलो तर त्यावेळेला माहिती मिळाली की काही नवीन नियम जे आहेत ते लागू करण्यात आलेले आहेत आणि ते नियम असं वाटलं की तुमच्यापर्यंत देखील पोहोचले पाहिजेत. तर काय आहेत ते नियम आपण आता या लाईव्हच्या माध्यमातून जे आहे ते जाणून घेणार आहोत. सर्वात पहिला नियम जो आहे तो सांगण्यात आला म्हणजे ज्या वेळेला कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये एंट्री केली. आता खूप वेळेला आम्ही या ठिकाणी देखील येत नव्हतो असं नाही, येत होतो आणि त्यावेळेला जे काही आय कार्ड आहे त्याची आधी सक्ती नाही होती की आय कार्ड तुम्ही घातलं पाहिजे असं. ऑब्व्हियसली आय कार्ड असायचं, खिशात असायचं किंवा मोबाईलमध्ये असायचं, परंतु आता कंपल्सरी आय कार्ड जे आहे ती सक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे, खूप चांगली गोष्ट आहे कारण परिवर्तन होत आहे आणि ज्या काही चांगल्या गोष्टी आहे की कोणताही अनोळखी व्यक्ती असू द्या किंवा काही असेल कोणी त्यांनाच माहिती तर त्यांनी मध्ये प्रवेश करू नये असं काही असेल. परंतु आता जर इथे यायचं असेल तर आय कार्ड जे आहे ती सक्ती करण्यात आलेली आहे. आता ही सक्ती फक्त सामान्य नागरिकांसाठी पण आहे का की फक्त पत्रकारांसाठी आहे का काय ते माहिती नाही, परंतु सक्ती जी आय कार्डची आता करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा दुसरा आणि महत्वपूर्ण निर्णय म्हणजे आपण मागच्या वेळेसही बघितलं होतं, एक शब्द जो आहे तो उच्चार करण्यात आला होता की कुळगाव बदलापूर नगर परिषदेचा कारभार हा पारदर्शक आहे. आता पारदर्शक म्हणजे काय की कुठल्याही सभांमध्ये पत्रकारांना एंट्री दिली जाते. ठीक आहे, तो अजूनही पारदर्शक आहे आता, कारण आज अनेक पत्रकार जे आहेत त्या सभेमध्ये उपस्थित असलेले बघायला मिळाले. पण त्यानंतर एक महत्वाचा जे आहे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं की व्हिडिओग्राफी कोणीही करू नका, ऑफलाईन सुद्धा नाही. पहिले तर लाईव्ह, कुठल्याही पत्रकारांनी लाईव्ह प्रदर्शित करण्यास मनाई आहे, नाही करणार लाईव्ह. मग असं वाटलं की कमीत कमी रेकॉर्डेड तरी घेऊ देणार असतील. कदाचित लाईव्ह मध्ये काही जास्त संताप वगैरे होत असेल, काही असेल XYZ गोष्टी, त्यामुळे ते लाईव्ह नाही करू देत असणार, पण रेकॉर्डेड तरी अलाउड असेल. पण पत्रकारांना सांगितलं गेलं की रेकॉर्डेड सुद्धा अलाउड नाही. तुम्ही सभा अटेंड करा पण रेकॉर्डेड सुद्धा तुम्ही करू शकत नाही, व्हिडिओग्राफी अलाउड नाही असं. आता त्यानंतर अजून एक महत्वाचं, बदलापूरकर जे आहेत ते अपेक्षित असतात की कुठलीही सभा जर पालिकेमध्ये चालू असेल तर त्याची जी माहिती आहे ती पत्रकार आपल्यापर्यंत पोहोचवतील. आता जर आमच्याकडे व्हिडिओज नसतील तर आम्ही कुठून पोहोचवणार. मग त्यानंतर अजून एक माहिती देण्यात आली की जर तुम्हाला व्हिडिओज पाहिजे असतील तर पालिकेचा जो काही व्हिडिओग्राफर आहे त्याच्याकडून तुम्ही ते व्हिडिओज घेऊ शकतात. आता या ठिकाणी एक महत्वपूर्ण विषय येतो की खरोखर तो जो पालिकेचा व्हिडिओग्राफर आहे त्यांनी आतापर्यंत कधीच कोणालाही व्हिडिओ जे आहेत पालिकेच्या माध्यमातून देण्यात आलेले नाहीत. तर आता इथून पुढे हे खरंच देण्यात येतील का? आणि हे जे नियम आहेत हे आधीपासून लागू होते तर मग यापूर्वी ज्या काही पत्रकारांना मध्ये सभेमध्ये एंट्री मिळाली मग ती का मिळाली? अचानकपणे हे जे काही निर्णय आहे ते का बदलण्यात येत आहेत? तर मग नेमकं काय सुरू आहे कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये? कुठल्या अशा गोष्टी आहेत की ज्या नागरिकांपर्यंत डायरेक्टली जाऊ नये असं वाटतंय? मग अजून या ठिकाणी ज्या वेळेला आम्ही नागरिकांशी देखील संवाद साधण्याचा प्रयत्न केला, नागरिकांचं म्हणणं आहे ठीक आहे, पत्रकारांना जर एंट्री नसेल तर जो काही फुल व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे ती कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या ऑफिशियल पेजवरती पोस्ट करण्यात यावी, जेणेकरून मध्ये ज्या काही सभा सुरू आहेत त्याच्यावरती त्यांनाही माहिती मिळेल. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आम्हाला नक्कीच सांगा. आज हा लाईव्ह करण्यामागचा महत्वाचा उद्देश म्हणजे आज ज्या काही सभामध्ये पार पडत आहेत त्यांमध्ये नेमका कुठल्या महत्वपूर्ण विषयांवरती चर्चा होते आहे किंवा काय हे माहिती घेणं पत्रकारांचंही काम असतं आणि नागरिकांनाही माहिती पाहिजे असते की नेमकं काय सुरू आहे मध्ये, आम्हाला कधी माहिती मिळेल. तर याची माहिती तुम्हाला कधी मिळेल, कशी मिळेल याची तुम्ही अपेक्षा आता ठेवू नका, कारण ज्या वेळेला कुळगाव बदलापूर नगर परिषदेचा जो कोणी फोटोग्राफर आहे, व्हिडिओग्राफर आहे, तो जेव्हा पत्रकारांना देईल त्याच वेळेला जे आहे ते व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू. आणि असं देखील होऊ शकतं की जो एखादा काही पार्ट आहे की जो नाही जायला पाहिजे जनतेपर्यंत तो आता तुमच्यापर्यंत येईल पण का नाही हे सांगू शकत नाही. आणि अजून एक दुसरं महत्वाचं, मध्ये काय सुरू आहे आम्ही जरी आमच्या तोंडाने काहीही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरती कितपत तुम्ही विश्वास ठेवणार हेही आपण सांगू शकत नाही. म्हणजे असं होऊ शकतं मध्ये काहीतरी वेगळं सुरू आहे, पत्रकार बाहेर येऊन काहीतरी वेगळंच बोलतील, पण याच्यावरती आता विश्वास ठेवताच येणार नाही कारण व्हिडिओ जे आहे ते आपल्याकडे डायरेक्ट नाहीये. या संदर्भात कोणीही आवाज उठवायला जे आता सध्या तयार नाही आपण
आता या संदर्भात जे आहे सध्या परिषदेमध्ये जे आहे कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये मीटिंग जी आहे ती सुरू आहे. आता जे काही अपडेट्स असतील आपण ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. परंतु शेवटी ती जी सभा आहे तिथे फक्त जाऊन बसायचं आहे आता आपल्याला आणि सगळं काही जे तिथे ऐकायचं आहे. अनेक अशा गोष्टी ज्या आहेत मान्य आहे की तुम्ही असं काहीतरी नियम जे आहे ते लागू करत आहात, पण हे नियम अचानक लागू करण्यासाठी का असे अचानकपणे का लागू करण्यात येत आहेत नियम? आतापर्यंत ज्या वेळेला कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये कुठल्याही सभा झाल्या, तुम्ही स्वतः सांगतात की कुळगाव बदलापूर नगर परिषदेचा कारभार हा पारदर्शक आहे, त्यामध्ये पत्रकारांना देखील एंट्री दिली जाते. मग पत्रकारांना एंट्री दिली जाते. अनेक वेळेला अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून काही पत्रकारांनी व्हिडिओज देखील प्रदर्शित केले होते. मग त्यावेळेला हे नियम गेले कुठे होते? मग त्यावेळेला काहीच का नाही बोलले गेलं? मग आताच नेमके हे नियम आजच का बदलण्यात आले? आता काही दिवसांनी बदलापूरकरांनो खूप गांभीर्यपूर्वक गोष्ट आहे. काही दिवसांनी तुम्ही विचार करू शकता, ज्या ठिकाणी आपण आता इथे उभे आहोत असं बोलले जात आहे, असं एक दूरदृष्टिकोन जर तुम्ही बघितला तर त्या ठिकाणी देखील काही दिवसांनी पत्रकारांना एंट्री मिळणार नाही. पत्रकारांना इथे देखील उभं राहून लाईव्ह करण्याची परमिशन असणार नाही की काय, असा धाक आता पत्रकारांनाही वाटू लागला आहे. आपण बघत आहात काही दिवसांनी ते जे गेट आहे ना, त्या गेटच्या बाहेरच तुम्ही काय करायचं ते करा. कदाचित असे देखील मोठ्या मोठ्या अक्षरामध्ये फलक या ठिकाणी लावले जातील असं आता वाटायला लागले. नाहीतर असं देखील होऊ शकतो की हा जो परिसर आहे कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या हद्दीमध्ये 100 मीटर पर्यंत कुठलाही लाईव्ह चालणार नाही. असं जर कधी झालं तर एक गोष्ट लक्षात घ्या, बदलापूरमधील ज्या काही सामान्य नागरिकांच्या समस्या आहेत त्या फक्त आणि फक्त तुम्हाला ज्या दाखवायच्या आहेत त्याच दाखवल्या जातील आणि ज्या नाही दाखवायच्या त्या नाही दाखवल्या जाणार. मग ही सक्ती आजच का करण्यात आली या संदर्भात खरंच बदलापूरकर देखील विचारतायत की काय नेमकं काय सुरू आहे बदलापूर शहरामध्ये. आजच असे नियम का लागू करण्यात आले आहे की व्हिडिओग्राफी पत्रकारांना अलाउड नाही का? असं लाईव्ह अलाउड नसेल मान्य आहे, परंतु रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा अलाउड नाही. म्हणजे करायचं काय? तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? असं अचानक पूर्ण हा निर्णय का घेतला गेला असेल आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि अजून एक महत्वाचं निर्णय हे जो सुरू आहे तो फलकद्वारे सुद्धा जर इथे लावण्यात आला तर कदाचित खूप बरं होईल. कारण प्रत्येक जो कोणी पत्रकार असेल, कदाचित आम्ही लोकलचे पत्रकार आहोत तर या ठिकाणी येतात. काही पत्रकार असे असतात जे कल्याण, डोंबिवली, ठाण्यावरून देखील आज महत्वाची सभा आहे म्हणून बदलापूर शहरामध्ये उपस्थित राहिलेले आहेत. परंतु त्यांना इथे आल्यावर माहिती पडतंय की कुठलाही रेकॉर्डेड व्हिडिओ जो आहे सभा सुरू असताना अलाउड नाहीये. सभेच्या नंतर असेल, परंतु मग मध्ये काय कामकाज झालं तर यासाठी एक कळकळीची विनंती येते आहे की जे काही फलक असतील, सूचना फलक असतील ते कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या बाहेर जे लावण्यात यायला पाहिजे की कधी व्हिडिओग्राफी अलाउड आहे, कधी व्हिडिओग्राफी अलाउड नाही, कुठल्या हद्दीमध्ये लाईव्ह करायला पाहिजे, कुठल्या हद्दीमध्ये लाईव्ह नाही करायला पाहिजे. आणि कुठेतरी बदलापूरमधील पत्रकारांना असलेलं हे स्वातंत्र्य आता कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून हिरावून घेण्यात येत आहे का, हा एक संतप्त प्रश्न जो आहे तो आता या ठिकाणी उपस्थित होतो आहे. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच येऊ द्या. कुठलाही द्वेष निर्माण करण्यामागचा आमचा काही कारण नाहीये, परंतु एक खंत वाटली की वेळात वेळ काढून नागरिकांपर्यंत पोहोचवायची होती माहिती की नेमका आज सभेमध्ये काय चालणार आहे. कारण यापूर्वी देखील अनेकांनी त्या ठिकाणी लाईव्ह केले होते, अनेकांनी व्हिडिओज प्रदर्शित केले होते. पण ज्या वेळेला इथे आलो त्यावेळेला माहिती मिळाली की व्हिडिओग्राफी करायची नाही आणि कुठेतरी असं वाटलं की आपले हात जे आहेत दोन्ही हात बांधण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि असं वाटलं की हे जनतेपर्यंत पोहोचवलं पाहिजे. नाहीतर उद्या तुम्ही आम्हाला बोलाल की काय तुम्हाला एवढी एंट्री मिळून सुद्धा तुम्ही काहीच केलं नाही. मग का केलं नाही? मग तुम्ही पण तसेच झालात का? तर ही सत्य परिस्थिती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. बाकी तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. धन्यवाद.